परंतु उद्धवजींचं आज विधान भवनामध्ये सगळ्या लोकांनीच अभिनंदन केलं आहे की जवळजवळ 31 जागा त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा या चर्चा झाल्या असतील। परंतु आज संपूर्णपणे विधान भवनामध्ये उद्धवजीच महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी लोकांची आता अपेक्षा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। नेमकी भेट कशी घडली? म्हणजे उद्धव ठाकरे लिफ्टसाठी होते, देवेंद्र फडणवीस आले, नंतर दोघांनी एकत्र लिफ्टने ते परिषदेत गेले। खरं तर उद्धवजींनी याआधी सुद्धा या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यामुळे खरं तर त्या दोघांची भेट विधान भवनात होणं स्वाभाविक आहे आणि चर्चा पण होणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे त्या भेटीमध्ये काय बोललेत किंवा अशा काही राजकीय गोष्टी मोठ्या झाल्या नसतील, परंतु उद्धवजींचं नेतृत्व आता सगळे लोक मान्य करायला लागलेत आणि त्यामुळे वेगळा दृष्टिकोन उद्धवजींकडे आता पाहण्याचा लोकांचा आणि नेत्यांचा झालेला आहे। दोन माजी मुख्यमंत्री आणि दोन माजी मित्र, एकेकाळचे मित्र आणि आता एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी जेव्हा भेटतात, साहजिकच देहबोली कशी होती, काय बोलणं झालं, कोणी कोणाचं अभिनंदन केलं त्याबद्दल? नाही, त्या संदर्भात खरं तर ते दोघंच लिफ्टमधनं गेलेत, त्यामुळे ते काही सांगता येईल नाही। परंतु या सगळ्या चर्चा असतात, त्या चर्चा सगळ्याच काही चर्चा खऱ्या नसतात, सगळ्याच चर्चा काही लोकांसमोर येत नाहीत आणि त्यामुळे सहज भेट झाली, अशीच ती भेट या ठिकाणी होईल। तुम्ही होतात त्यामुळे तुम्हाला विचारतो। नाही, ते सहज भेटी झालं। पण काय सकारात्मक दिसलं? कारण दोन पक्ष भले आता एकमेकांचे कट्टर विरोधी आहेत, पण एकेकाळी एकमेकांचे युतीत 25 वर्ष मित्रही राहिलेले आहेत। स्वतः उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हेही मित्र राहिलेले। नाही, या संदर्भात चर्चा झाली नाही किंवा एका भेटीमुळे असं काय होऊ शकत नाही, परंतु उद्धवजींचं नेतृत्व आज राज्याने आणि स्वीकारलंय हे मात्र काही लोकांना मान्य करावं लागेल आणि ते म्हणजे आपण माहीत असेल की 25 वर्ष आपण युती पण होती, आता आमच्या विरोधातली भूमिका होती, परंतु उद्धवजींनी मागे पण सांगितलं की भारतीय जनता पार्टीवर आम्ही पुन्हा त्या भूमिकेवर जाणार नाही असं उद्धवजींनी मागच्या वेळी पण ज्या अशा चर्चा झाल्या की तेव्हा पुन्हा सांगितलेलं आहे आणि आता 1 वाजता उद्धवजी त्या संदर्भात अर्धा ते 1 मिनिट लिफ्टमध्ये दोघे एकत्र होते, तुम्ही बरोबर होतात। मला एक सांगाल की देहबोलीमध्ये जो राजकारणात किंवा आरोप प्रत्यारोप जे असतात निवडणुकीच्या काळात भाषणात होत असतात, ते काही म्हणजे एकमेकांकडे बघितलं, अभिनंदन, म्हणजे ती काही कटुता किंवा मित्रत्व? खरं तर या भेटा ह्या सार्वजनिक ठिकाणी झालेल्या आहेत, ह्या भेट काय अशी लपून झालेली नाही किंवा अचानक झालेली भेट आहे, त्यामुळे थोडंसं अचानक भेट झालेली आहे। दोघांना अवघडल्यासारखं होतं की दिलखुलास अशी ती भेट? नाही, साहेब आमच्या उद्धवजी ठाकरे सगळ्यांबरोबर दिलखुलासपणे असतात, त्यांच्या मनामध्ये काही ठेवत नाही, असेल ते स्पष्टपणे मांडण्याची भूमिका त्यांची आजही होती, कालही होती आणि उद्या राहणार आहे। नाही, पण तुम्हाला काय वाटलं दोन नेते जेव्हा एकत्र होते, तुम्हाला असं वाटत होतं की पुन्हा एकदा काहीतरी झालं पाहिजे? उद्धवजींच्या देहबोलीकडे बघण्या एवढे आम्ही कार्यकर्ते मोठे नाही आहोत, आम्ही उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चालणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे उद्धवजींनी जो काही निर्णय घेतील त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवून चालणारे आहोत आणि त्यामुळे सगळ्या लोकांनी आज विधानभवन आपण बघितलं असाल की सगळ्यांनी महाविकास आघाडीचं अभिनंदन केलं आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या उद्धवजींचं अभिनंदन केलं। दोघं जेव्हा लिफ्टमध्ये होते, दोघांनी एकमेकांशी संवाद साधला? नाही, तो संवाद आपल्या लोकांसमोरच साधलेला आहे। लिफ्टमध्ये काही बोलणं झालं का? असं म्हणतात लिफ्टच्या भिंतींना दरवाजांना कान नसतात, ह्या काय भेट अनौपचारिक झालेल्या आहेत काय मुद्दा? पण एक आणखी भाजपचे नेते जे संसदीय कार्यमंत्री आहेत चंद्रकांत पाटील, तेही आज उद्धव ठाकरेंना भेटले, अंबादास दानवे, तो आता योगायोग होता, पण एकमेकांना चॉकलेट दिली गेली। त्यांनी उद्धवजींना चॉकलेट दिलंय, उद्धवजी खरंच चॉकलेट खातच नाहीत, परंतु त्यांनी उद्धवजींना चॉकलेट दिली। पण काय ते काय म्हणाले, बसायला हवं, पुढे काही जायला हवं, असं काही अशी काही चर्चा झाली नाही? पण पूर्ण आजच्या या दोन भेटी या पूर्णपणे सकारात्मक आणि अचानक घडल्या असल्या तरी काही आशादायी होत्या पुढच्या काळात राजकारणासाठी? नाही, सकारात्मक की आशादायी असण्यापेक्षा आपण सगळे भेटले असेल की सगळ्यांनीच उद्धवजींचं अभिनंदन केलं आता, त्यामुळे उद्धवजींच्या नेतृत्वावर आता लोकांचं लक्ष लागलेलं आहे, नेत्यांचं लक्ष आहे, तसं ह्या भेटी या ठिकाणी झाल्या असतील। आपण म्हणू शकतो की